नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं स्वरा फुलाने किचन चॅनलमध्ये। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत हॉटेलसारखी चवदार डाळ खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। ही खिचडी पचायला हलकी आणि चवीला अप्रतिम लागते। त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। बघू शकतात आहे ना अगदी हॉटेलसारखीच डाळ खिचडी। कलरही भन्नाट आलेला आहे, बघू शकतात थोडी ओलसर आहे। दाल खिचडी बनवण्यासाठी इथे काही साहित्य लागणार आहे ते आपण बघूया। दाल खिचडी बनवण्यासाठी 2 टोमॅटो आहेत ते कट केलेले आहेत, कांदा कट करून घेतलेला आहे ते सुद्धा 2 आहेत, 4 हिरव्या मिरच्या आहेत ते या प्रमाणामध्ये कट केलेल्या आहेत, 1 चमच मोहरी, 1 चमच जिरे, चवीप्रमाणे मीठ, हळद आणि 1-1.5 चमच लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, 2 तेजपान आहेत आणि कट केलेली हिरवी कोथिंबीर। आणि इथे 1 बाउल मी तांदूळ घेतलेला आहे, बासमती चावल आहे। आणि यासाठी डाळ घेतलेली आहे तुरीची। दाल खिचडी बनवायची आहे त्यासाठी मी तुरीची डाळ वापरलेली आहे। चला तर आता इथे कुकरमध्ये आपण फोडणी देऊन घेऊया। 3-4 उबळी तेल घेतलेलं आहे। तेल तापलं की त्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडली की 1-1.5 चमच इथे जिरे ॲड करायचं। जिरेही छान ॲड झालं, तडतडलं की त्यामध्ये 2 तेजपान टाकायचे आणि कट केलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे। हिरवी मिरची मी मधून कट केलेली आहे, एका मिरचीचे 2 काप केलेले आहेत, 4 मिरच्या वापरलेल्या आहेत। आणि इथे आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायचं। मिरची थोडीशी झाली की आलं लसूण पेस्ट टाकायचं आणि थोडा कलर येऊ द्यायचा आहे। आलं लसूणला कलर आला की त्यामध्ये 2 कट केलेले कांदे ॲड करायचे आणि कांद्यालाही छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। झटपट बनते आणि चवीलाही एकदम अप्रतिम लागते ही खिचडी। आणि लेडीजचा तर सगळ्यात आवडता पदार्थ आहे हा। खिचडी आवडत नाही असं कोणीच नाही। चला तर इथे कांद्याला सुद्धा छान कलर आलेला आहे। आता यामध्ये आपण 1 ते 1.5 चम्मच लाल तिखट घेतलेला आहे आणि हळद घेतलेली आहे 1 चम्मच, ते ॲड करायचं आणि परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये आता 2 टोमॅटो कट केलेले आहेत ते ॲड करायचे आणि टोमॅटोला सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं। आता यामध्ये आपण मीठ ॲड करूया। खिचडीला लागेल ते सगळं मीठ मी इथेच टोमॅटोमध्ये ॲड केलेलं आहे, कारण टोमॅटोसुद्धा लवकर गाळ होतो। चला तर यावरती झाकण ठेवूया। आता वाफेने हा टोमॅटो एकदम गाळ होतो वाफ दिल्याने। चला तर इथे आता टोमॅटो छान शिजले गेलेला आहे, आता हे मॅश करून घेऊया। आणि यामध्ये आता आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। कोथिंबीरने खिचडीची चव आणखी परत दुप्पट होते। चला तर आता कांदा टोमॅटो छान व्यवस्थित गाळ झालेला आहे। आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेला होता त्याच वाटीने इथे 3 ते 3.5 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे। ही खिचडी थोडीशी गाळसर बनवायची आहे आपल्याला, थोडं त्यामध्ये पाणी राहिलं पाहिजे, अशी ओलसर एकदम मोकळी ही खिचडी बनवायची। 3-3.5 जे बाउल आहे ते पाणी घेतलेलं आहे, थोडी कोथिंबीर टाकली आणि झाकण ठेवून याला आता उकळी येऊ द्यायची आहे। बघू शकतात पाणी इथे तापलेलं आहे, पाण्याला छान उकळी आली। गॅस आता कमी करून घेऊया आणि यामध्ये आपण तांदूळ आणि डाळ मिक्स करून धुवून घेतलेला आहे, बघू शकतात। आता हे तांदूळ आणि डाळ यामध्ये पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि झाकण लावून कुकरला आपल्या 3 शिट्ट्या घेऊन टाकायच्या आहेत। 3 शिट्ट्यामध्ये आपली खिचडी जी आहे ती व्यवस्थित शिजून इथे तयार होते। बघू शकता तर 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। वाफ काढून घेऊ आणि झाकण खोलून घेतलं तर इथे बघू शकतात तुम्ही किती छान खिचडी बनवून तयार झालेली आहे। अप्रतिम वास तर असा घमघम येतोय ना, सगळ्या घरामध्ये या खिचडीचा सुगंध सुटलेला आहे। आणि बघू शकतात थोडी ओलसर आहे, पाणीही आहे यामध्ये। मला तर अशीच गाळ खिचडी आवडते।
तर झटपट बनते आणि बनवून तयार होते दाल खिचडी. तर मला या दाल खिचडीची कमेंट आली होती, त्या ताईसाठी मी ही खिचडी बनवलेली आहे. चला तर आता ताट सर्व करून घेतलेलं आहे आणि गरम गरम खिचडी आहे, बघू शकतात. वाफसुद्धा निघते आहेत. खिचडी आहेत, लोणचं आहेत आणि सोबत पापड. चला तर नक्की ट्राय करा आणि बनवून कमेंट करा.